रस्त्यातला हा व्हिडिओ आहे। पुण्यामध्ये प्रचंड सध्या गुन्हेगारी वाढते आणि महत्त्वाचं म्हणजे महिलांवरील अत्याचार वाढतात आणि त्यातच आता हा व्हिडिओ एक नवा समोर आलेला आहे। अतिशय संतापजनक हा व्हिडिओ म्हणावा लागेल। भर रस्त्यातला हा व्हिडिओ आहे। तर या संदर्भात बोलण्यासाठी ठाकरे गटाचे वसंत मोरे सुद्धा आपल्या सोबत फोनलाईनवरून जोडले गेलेत। वसंत मोरे जी आपण पाहतोय पुण्यामध्ये सध्या वारंवार तुम्ही सुद्धा अनेक घटनांवर आवाज उठवला आहे आणि सध्या एक व्हिडिओ व्हायरल होतोय ज्यामध्ये एक व्यक्ती भर रस्त्यात BMW मधून उतरून अश्लील चाळे करतोय। कसं पाहता या सगळ्या घटनांकडे? पुणे पोलिसांवर यामुळे ताशेरे ओढले जात आहेत। विशेष म्हणजे ही बाब पुन्हा एकदा त्याच ठिकाणी होती ज्या ठिकाणी मागच्या 8-10 दिवसापूर्वी एका तरुणीवरती बलात्कार झाला। त्या स्वारगेट परिसरामध्ये ही घटना घडतीये। मग सगळं एकंदर प्रश्नचिन्ह हे पोलीस यंत्रणेवरती उभं राहतं की चौकामध्ये जे पोलीस विनाकारण गाड्यांना अडवायला उभे राहतात। काळ्या काचा म्हणून त्यांना अडवतात, गाड्यांच्या नंबर प्लेट फॅन्सी आहे म्हणून अडवतात। मग त्यांना ह्या गोष्टी दिसत नाहीत का? एकंदर पुणे शहराचं संपूर्ण वातावरण आमच्या पूर्ण खराब झालंय। कुठंही पोलीस कुणाकडेही लक्ष द्यायला तयार नाहीये। प्रत्येकाला प्रत्येकाचं 31 मार्चचं टार्गेट आहे असं वाटतंय आणि 31 मार्चच्या टार्गेटमध्ये हे सगळं चालू आहे। या गोष्टींकडे विशेष जर स्वारगेटच्याच परिसरामध्ये ज्या ठिकाणी एसीपी ऑफिस आहे, ज्या ठिकाणी पोलीस स्टेशन्स आहेत, तर त्याच ठिकाणी जर अशा गोष्टी वारंवार घडत असतील तर मग त्या ठिकाणच्या पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांवरती एकंदर सगळा प्रश्न उपस्थित होतो ना। इतकी लोक काय करतात? मग चौकात उभे राहून फक्त काय पावत्या फाडायच्या का? अशा गोष्टींना जागेवरती एखादा व्यक्ती जर कोण काय बोलला तर त्याच्यावरती लगेच तुम्ही 353 दाखल करता, त्याला ओढून घेता, त्याला मारता। मग असे जी लोक करतात यांना का तुम्ही जागेवरती आणत नाही? या लोकांना खरं तर वास्तविक पाहता अशा गोष्टी आमच्या घरच्या कार्यकर्त्यांच्या समोर आल्या तर आमच्या पुण्याच्या नावाला जी लोक असा बट्टा लावण्याचा प्रयत्न करतात त्यांना आम्ही त्याच ठिकाणी तशाच पद्धतीने उत्तर देणार। पण आता या गोष्टी काय होतं, व्हायरल होतं, लोक शूटिंग करतात। अशा लोकांचे शूटिंग करण्यापेक्षा मला वाटतं त्या ठिकाणी जागेवरतीच अशा लोकांना चोप दिला पाहिजे, तरी लोक सुधारतील। त्यांचे शूटिंग काय करायचे? अगदी असे शूटिंग न करत बसून तमाशा लोकांना दाखवण्यापेक्षा आपण पुणेकर आहोत। नक्कीच वसंत मोरेजी, तुमचा मुद्दा लक्षात आलेला आहे। धन्यवाद तुम्ही TV9 मराठीला दिलेल्या या प्रतिक्रियेसाठी।